नमस्कार मंडळी. आज आपण बघतोय पूजा, लग्न समारंभ अशा कार्यक्रमात होणारा सगळ्यांचाच आवडीचा मसाला पुलाव. इथे ह्या आचारी दादांनी आपल्याला 50 ते 60 जणांसाठी पुलावचं प्रमाण दाखवलं आहे. त्यामुळे घरी एखादा छोटा कार्यक्रम असेल तर त्यासाठी ही रेसिपी नक्कीच उपयोगात येईल. मस्त असा सुटसुटीत पण मऊ आणि चविष्ट पुलाव बनतो. त्यासाठी जाड तळाच्या मोठ्या भांड्यात अर्धा लिटर तेल घातलं आहे. तेल तापेपर्यंत त्यांनी अख्खे मसाले काढून घेतले. तर साधारण 50 ते 60 ग्रॅम मिक्स खडे मसाले घेतलेले. त्याचबरोबर पुलावमध्ये घालण्यासाठी 3 किलो मिक्स भाज्या घेतल्या. त्यात आहे मटार, फ्लावर, फरसबी आणि गाजर. सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेतल्या. पुलावसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच, चेक करू शकता. तेल जरा गरम झाल्यावर खडे मसाले घातले. त्यानंतर लगेचच 1.25 किलो कांदे असे उभे पातळ चिरून घातले. आचारी लोक जेव्हा असं जास्त प्रमाणात जेवण बनवतात तेव्हा कांदा असा शक्यतो उभाच चिरलेला असतो. हाय फ्लेमवर कांदा 3-4 मिनटं परतल्यानंतर 1 मोठा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा हिंग घातला. कांदा शिजतोय तोपर्यंत मसाले बघूयात. तर 1.5 मोठे चमचे हळद आणि 3 मोठे चमचे घरगुती मसाला घातला. त्याचबरोबर 2 मोठे चमचे धणेपूड आणि 60 ते 70 ग्रॅम बिर्याणी मसाला घेतला. 5-6 मिनटात कांदा असा जरा गोल्डन झाला. आता यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा किलो आहेत. मीडियम फ्लेमवर टोमॅटो पण 2 मिनटं परतला. आता घालूया 15 हिरव्या मिरच्यांची पेस्ट. ह्यात 5 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट पण घातली. म्हणजे 80 ग्रॅम आलं आणि 125 ग्रॅम लसूण ह्याची पेस्ट करून घातली, पण ते व्हिडिओत आलं नाही. सगळं छान परतून घेतलं. त्यानंतर स्वच्छ धुवून मध्यम साईजचे तुकडे केलेल्या भाज्या घालूया. ह्यात ह्या आचारी दादांनी बटाटा घातला नाही, कारण पुढे पनीर पण घालणार आहोत. कोणाला पनीर घालायचं नसेल तर अर्धा किलो बटाटे सोलून फोडी करून घालू शकता. बटाटा घालायचा असेल तर तो भाज्यांसोबतच घाला. हाय फ्लेमवर भाज्या 3-4 मिनटं परतून घेतल्या. त्यानंतर घालूया बटर. तर पुलावला छान चव येण्यासाठी 100 ग्रॅम अमूल बटर घातलं किंवा बटरऐवजी साजूक तूप घातलं तरी चालेल. घेतलेले सगळे मसाले घालून पुन्हा मिनिटभर परतलं. त्यानंतर घालूया पाणी घालताना गरमच घालायचं. आता सध्या त्यांनी 2 मोठे पातेले गरम पाणी घातलं. त्यानंतर 2 मूठ भरून खडे मीठ घातलं. आपण 3.5 किलो तांदळाचा पुलाव बनवतोय. ह्या अंदाजाने त्यांनी गरम पाणी घातलं. अजूनही पाणी लागेल, ते पुढे बघालच. मोठी उकळी आल्यानंतर मग स्वच्छ धुतलेला तांदूळ घालूया. पुन्हा गरम पाणी घालून मिक्स केलं. पुलावसाठी आम्ही जुना वाडा कोलम तांदूळ घेतलेला. गॅसची फ्लेम हाय करून मिक्स करून घेते, म्हणजे पटकन उकळी येईल. त्यानंतर अर्धा किलो पनीर असे चौकोनी तुकडे करून घातले आणि 50 ग्रॅम काजूच्या पाकळ्या. अंदाज घेऊन त्यांनी उकळतं गरम पाणी पुन्हा घातलं. ह्या दादांना पाण्याचं प्रमाण विचारलं तर ते म्हणाले की तांदूळ एखाद्या भांड्यात मोजून घ्या. 1 भांडं तांदूळ असेल तर त्याच्या 1.25 पटीने पाणी घ्या. म्हणजे 1 भांड्यासाठी 1.25 भांडी गरम पाणी घाला, म्हणजे भात सुटसुटीत आणि मऊ पण होतो. तरीसुद्धा तांदळाच्या प्रकारानुसार किंवा तांदूळ जास्त जुना असेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी घालू शकता. त्यामुळे ते म्हणाले की पाणी सगळं एकदम न घालता अंदाज घेऊन थोडंसं गरम पाणी भात असा अर्धवट शिजल्यानंतर घाला, पण पाणी गरमच पाहिजे. थंड पाणी घातलं तर भात फुलणार नाही. भात 80 ते 90% शिजेपर्यंत त्यातील पाणी थोडंसं आटेपर्यंत झाकण न देताच शिजवलं आणि गॅसची फ्लेम पण मोठीच आहे. पाणी थोडंसं सुकल्यानंतर झाकण देऊन शिजवूया. झाकण दिल्यानंतर आता गॅसची फ्लेम कमी केली. 5 मिनटानंतर बघूया. भात फुललाय, पाणी संपूर्णपणे आटलंय, फक्त भातात हलकासा ओलसरपणा आहे. पुन्हा झाकण ठेवलं. त्यानंतर गॅस बंद. आता गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवलं की वाफेवरच भात छान फुलेल. आता खूप जास्त वेळा मिक्स करायचं नाही, नाहीतर भाताचा गच्चा होईल. गॅस बंद करून झाल्यानंतर डायरेक्ट 25 ते 30 मिनटानंतरच खोललं तर बघा मस्त मोकळा आणि मऊ पुलाव तयार. यातील भात कुठेही कडक राहिला नाही किंवा गच्चाही झाला नाही.
आता शेवटी वरून कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिक्स केलं की आपला टेस्टी मसाला पुलाव तयार. फक्त पुलाव व एखादी भाजी असेल तर हा भात 45 ते 50 माणसांना व्यवस्थित पुरेल आणि ह्यासोबत चपाती किंवा पुरी वगैरे असेल तर 60 ते 70 माणसं ह्या प्रमाणात जेवू शकतात. ह्यासोबतच 50-60 माणसांना पुरेल एवढी पिवळी बटाटा भाजी, मिरची ह्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. हा बनवलेला पुलाव चवीला एक नंबर झालेला. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.